मित्रांनो, आपल्या बरोबर आहे राष्ट्रीय कुस्ती खेळाडू दत्ताभाऊ गायकवाड, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सदस्य आहेत. आपलं वडकीची जी सगळी मैदान होतात आणि वडकीला जो एक बैलगाड्याचा इतिहास लागलाय, काय बोलताय एक वडकीकर म्हणून? खऱ्या अर्थानं वडकीला परंपरा म्हणजे पंढरीच्या वारीची आणि बैलगाडा शर्यती आणि लाल मातीच्या कुस्तीची ही परंपरा आहे. त्यामुळे इथं होणारं मैदान, प्रत्येक मैदान हे नियमित होतं, कोणावरती अन्याय होत नाही, काही होत नाही. असलं तरी या ठिकाणी कोणाचं काही चालत नाही. जे रीती नियमाने जे नियम आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे, त्या नियमाप्रमाणे हे सर्व मैदान होतं. प्रत्येक बैलगाडी मैदानाला एक शिस्त लागावी म्हणून सातत्याने एक प्रयत्न असतो की संवाद जो आपण त्यांच्या बरोबर करतो, त्याला घेऊन तुम्ही काय म्हणताय? आणि प्रत्येक बैलगाडीवाल्यांनी आपण स्वतः नियम पाळले पाहिजे. पुढे बैलाला मारहाण झाली नाही पाहिजे. आपण झेंडा पंचाला सहकार्य केलं पाहिजे. जे संयोजक आहेत त्यांना ते सहकार्य केलं पाहिजे. चुकून एखादं क्वचित असं मैदान होतं की बाबा जे पैसे कमवण्यासाठी होतं, पण बऱ्यापैकी आपल्या शेतकरी वर्गासाठी त्यामुळे सगळ्या बैलगाडीवाल्यांनी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि या खेळात हार जीत होत राहते. हारलं तरी निराश व्हावं नाही आणि जिंकलं तरी असं केलं हवेत जावं. त्यामुळे थोडेफार सगळ्यांनी सहकार्य केलं तर मैदान चांगली होतील महाराष्ट्रात. आणि एक माझा शेवटचा प्रश्न, या वडकीला, या अख्ख्या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जे वडकी किंवा आजूबाजूचे जे भाग आहेत, खूप आदर्श घेतलाय आता या मैदानाचा, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. सगळ्यांनीच आदर्श घेऊन सगळ्यांनीच मैदान चांगली करावी असे सगळ्यांना आम्ही वडकीकर ग्रामस्थ म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा एक सदस्य म्हणून सगळ्यांना विनंती करतो. हा खेळ आपला टिकला पाहिजे. हा टिकायचं म्हणलं तर सगळ्यांनी नियम आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि मैदान चांगल्या नियमात केली पाहिजे. तर धन्यवाद, मनापासून तुमचे आभार.